सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. तर बघा, आजचा दिवस सगळ्यांनाच छान गेलेला असणार आहे, कारण आज आहे स्वामींचा प्रकट दिन. आणि सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून स्वामींच्या प्रकट दिनाच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा. आजच्या दिवशी एकच मागणं मागते की स्वामी तुमच्या आयुष्यात सुख आणू देत, समृद्धी आणू देत. म्हणजे तुम्हाला जे काही हवं आहे ते चांगलं सगळं तुम्हाला मिळू दे, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत, तुम्हाला निरोगी आयुष्य लाभू दे आणि आयुष्यातले दुःख संकट निघून जाऊ देत, हीच स्वामींची चरणी मी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत. बरेच स्वामी भक्त नवीन आहेत, म्हणजे आता तुमच्या कमेंट्सवरून कळतं की ताई सेवा कशी करावी, पहिला काय करावं, कसे, म्हणजे अशा कमेंट्सवरून कळतं की कितीतरी अजून असे लोक आहेत ज्यांना स्वामींच्या सेवेत आल्यानंतर म्हणजे यायची तर इच्छा आहे किंवा आलेले असतात, पण कुठून सुरुवात करावी हे त्यांना कळत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा, आज प्रकट दिन आहे. बरेच लोक अनेक वर्षापासून स्वामी सेवेत आहात, पण ते सेवा करत नाहीत. भले ते म्हणजे स्वामींचा मार्ग त्यांना माहीत आहे, स्वामींच्या सेवा त्यांना माहीत आहे, स्वामींचं महत्त्व ताकद त्यांना माहीत आहे, पण त्यांच्या हातून स्वामींची सेवा घडत नाही, हे त्यांचं दुर्भाग्य. पण शेवटी आपल्या मनावर आपला कंट्रोल पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्या मनावर आपलं म्हणतो ना की आपला निश्चय ठाम पाहिजे. कितीही काही झालं तरी आजपासून मी स्वामींची सेवा चालू करणारच करणार. कितीही मला कंटाळा येऊ दे, दुःख येऊ दे, माझ्या आयुष्यात संकट येऊ देत, मी कितीही कामात असू दे, पण मी वेळात वेळ काढून मी महाराजांची सेवा करणार म्हणजे करणार. बघा, आपण महाराजांच्यासाठी सेवा करायची नसते, ती सेवा आपण आपल्यासाठी करत असतो. पण ती सेवा करणं, आपलं महाराजांचं आपल्या मुखातून नाव निघणं खूप म्हणजे पुण्याचं काम आहे. लक्षात घ्या. आणि तो खरा पुण्यवान तोच असतो ज्याच्या मुखात स्वामींचं नाव आहे. लक्षात घ्या. महाराज नेहमी म्हणायचे की जो माझा नामजप करतो त्याला मी स्वतः जपतो. तर अशी कुठली सेवा आहे हो? बरेच लोक इतके कामात व्यस्त असतात, इतके त्यांचं बिझी शेड्यूल इतकं असतं की खूप इच्छा असूनही त्यांना सेवा करायला मिळत नाही. मग अशी कुठली सेवा आहे जी ताई आम्ही रोज करू शकतो, वेळात वेळ काढून करू शकतो, अधिक कमी वेळात करू शकतो? आणि बघा, खरं तर आपण इच्छा पूर्ण होण्यासाठी मी रोज तुम्हाला एखादी सेवा शेअर करत असते. प्रत्येक समस्येवरती सेवा मी शेअर करत असते. संतानप्राप्ती असो, विवाह, नोकरी किंवा कुठल्याही पैसा प्रॉब्लेम काही असो, त्याच्यावरती सेवा ह्या असतात. संकल्पयुक्त सेवा असतात, आपण बघत असतो. पण एक सेवा अशी आहे जी प्रत्येकच स्वामी भक्ताने केली पाहिजे. ज्याच्या आयुष्यात स्वामी हे नाव आहे त्याने प्रत्येकाने ही सेवा केलीच पाहिजे. आणि ह्या सेवेने 99% प्रश्न सुटतात. तुमचा कुठलाही प्रश्न असू दे, 99% प्रश्न ह्याच सेवेने सुटतात. लक्षात घ्या. म्हणून ही सेवा आजपासून चालू करा. फक्त एकच निश्चय करा, एकच स्वामींना वचन द्या की स्वामी आजपासून मी तुमची सेवा चालू करणार आहे. बाकी काही आयुष्यात मी करेन नाही करेन, पारायण करेन नाही करेन, पण ही सेवा मी नक्की करेन आणि ही सेवा माझ्याकडून तुम्ही करवून घ्या, असं महाराजांना तुम्ही प्रार्थना करायची. ती सेवा कोणती हो? तर अर्थात ती सेवा म्हणजे नित्यसेवा. बऱ्याच ताईंना कळत नाही की रोजची सेवा म्हणजे काय आणि नित्यसेवा म्हणजे काय. बघा, नित्य आणि रोज ह्या समानार्थी शब्द आहे. रोजची सेवा म्हणजेच नित्यसेवा, नित्यसेवा म्हणजेच रोजची सेवा. खरं तर दोन्हींचा शब्दही म्हणजे अर्थ एकच होतो. रोज जी करावी लागते ती नित्यसेवा, ज्याला आपण जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आपल्या हातून घडावी ती सेवा म्हणजे नित्यसेवा. घडते ती नित्यसेवा आणि आपण घडवावी ती नित्यसेवा. लक्षात घ्या. जोपर्यंत शेवटच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत नित्यसेवा ही आपल्या हातून घडलीच पाहिजे. लक्षात घ्या. गुरुमाऊली नेहमी सांगतात की ज्या घरात नित्यसेवा होते त्या घरात एखादा व्यक्ती जरी सेवा करत असला तर अख्खं कुटुंब त्या येणाऱ्या संकटातून तरून जातं. म्हणून इतकी ताकद नित्यसेवेमध्ये आहे. तुम्ही भले तुम्हाला काही जमो, काही पारायण करा न करा, गुरुचरित्र वाचा, तारक मंत्र म्हणा, काही इतर सेवा राहू देत, तुम्हाला नाही ना जमते, पण नित्यसेवा रोजच्या रोज तुम्ही नक्की करा. आता नित्यसेवेचं महत्त्व काय आहे बघा. नित्यसेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे, आता हा ग्रंथ मी इथे ठेवलेला आहे, म्हणजे पूजन केलेलं आहे त्याचं. तर तो आता मी तुम्हाला नाही दाखवू शकत. तुम्हाला माहिती आहे स्वामी चरित्र सारामृत. तर हा ग्रंथ जो आहे, या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. तर 21 अध्याय आपल्याला, या 21 अध्यायाचं एक पारायण करायचं असतं. म्हणजे पारायण म्हणजे पारायण, रोज ह्या ग्रंथ आपल्याला वाचायचा असतो. रोज 3 अध्याय त्यातले वाचायचे असतात, म्हणजेच आपली नित्यसेवा होते. सगळ्यात पहिले तुम्हाला पितरांची सेवा. आता बघा,
काहीच नाही जमत त्यांनी काय करायचं, काहीच जमत नाही त्यांनी काय करायचं. रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे. तारक मंत्र 11 वेळा सांगितलं आपल्याला, पण तुम्ही 1 वेळा म्हणा. शेवटी बघा, तुम्ही सेवा किती करताय हे तर महत्त्वाचं आहे, पण ते किती मनापासून करताय हे त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही तासभर बसताय, पारायण करताय, 2 तास बसताय, वाचताय, पण त्या सेवेत तुमचं 2 तासामध्ये तुमचं 1 मिनिट जरी तुमचं लक्ष नसेल किंवा 1 मिनिट जरी तुमचं त्या सेवेत मन लागत नसेल, तर ते 2 तास तुमचे वाया गेले. लक्षात घ्या. पण 1 मिनिट जरी तुम्ही महाराजांच्या समोर बसून 1 माळ जरी केलीत, 2 मिनटं, आणि ती मनापासून केली, तर ते 2 मिनटं तुमचे आयुष्य बदलून टाकतील. लक्षात घ्या. ते 2 तास आणि हे 2 मिनटं यात खूप फरक आहे. 2 तास बसून बडबड केला आहे, पण ती बडबड करत असताना तुमचं लक्षच नव्हतं, तुमचं लक्ष मन एकीकडं, वाचताय तुम्ही, काही उपयोग नाही. ते 2 तास बसून तुमचा वेळ वाया, तुमची एनर्जी वाया, सगळं वाया गेलं. लक्षात घ्या. सेवाही महाराजांच्यापर्यंत पोहोचणार नाही. फक्त 2 मिनटं, कितीही बिझी शेड्यूल असले, तुम्ही एक ठरवायचं की माझ्या आयुष्यात कितीही दुःख आहे, संकट आहे, माझं प्रपंच, पोरं बाळं, सगळं टेन्शन दूर ठेवायचं. ही 2 मिनटं आहेत ना, ही 5 मिनटं आहेत ना, ही फक्त माझ्या महाराजांसाठी आहेत. आणि हे 2 मिनटं फक्त मी आणि माझे महाराज, माझी बायको नाही, माझी पोरं नाही, माझं प्रपंच नाही, माझं टेन्शन नाही, काही नाही. फक्त माझी सेवा आणि मी, या एवढंच तुम्ही डोक्यात ठेवायचं. आणि ते 2 मिनटंसुद्धा तुमचं आयुष्य बदलून टाकतील, यात काही शंका नाही. लक्षात घ्या. म्हणून महाराजांची सेवा करत असताना मग तुम्ही कुठलीही सेवा करा, ती सेवा करत असताना त्या सेवेत मन लागणं खूप महत्त्वाचं आहे. निस्वार्थी भावनेने ती सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. भले तुम्ही कितीही वेळ करा ती सेवा, पण ती सेवा महाराजांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त तुमचं निस्वार्थी भावना आणि शांत मन आणि एकाग्र मन, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमचा विश्वास, त्या सेवेवर तुम्ही किती विश्वास ठेवता हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नाही एखाद्याने सांगितलं आहे म्हणून सेवा करायची, बघू काय अनुभव आला तर आला, असं नसतं. आपला विश्वास तेवढा महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या. नाही, या सेवेने माझं चांगलंच होणार आहे, भले वेळानं होऊ दे माझं चांगलं, पण महाराज माझं नक्की चांगलं करणार आहे, माझा असा विश्वास आपला पाहिजे, तरच त्या सेवेचं फळ आपल्याला महाराज देत असतात. आणि विश्वासच नाही, तुम्ही एखाद्याने सांगितलं आहे म्हणून सेवा करताय, तर कधीही महाराज तुम्हाला तुमच्या पाठीशी राहणार नाहीत. लक्षात घ्या. तर अशी महाराजांच्या सेवेची ताकद आहे. आणि महाराज आपल्याकडून काही मागत नाहीत, फक्त ह्या 3 गोष्टी: सेवेवरचा विश्वास, तुमच्या सेवेत तुम्ही वेळ किती देता, ती सेवा करत असताना तुमचं मन किती त्यात गुंतवता, मनापासून किती सेवा करता, निस्वार्थ भावनेने किती सेवा करता, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून सेवा 2 तास करा किंवा 2 मिनटं करा, पण ती मनापासून करा. लक्षात घ्या. तर ही नित्यसेवा का करायची? नित्यसेवा करायला फक्त 15 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. काही लोकांची नित्यसेवा अगदी हार्डली 10 मिनटात पण होऊन जाते. म्हणजे 3 अध्याय वाचायला फक्त 3 ते 4 मिनटं लागतात, जास्तीत जास्त 5 मिनटं लागतात. ज्यांचं स्वामीचरित्र सारामृत पाठ आहे ना, त्यांना तर आता मला म्हणजे मी मोठेपणा नाही सांगत, पण मी ज्यावेळी स्वामीचरित्र वाचायला घेते त्यावेळी ना, पहिली लाईन आली की दुसरी लाईन, म्हणजे ज्यावेळी आपण जी ओळ वाचतो त्याची पुढची लाईन माझ्या आपोआपच तोंडात येते. म्हणजे ते पुढची लाईन बघायलासुद्धा लागत नाही, इतकं आता ते पाठ झालं आहे वाचून. त्याच्यामुळे अजिबात वेळ लागत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर आयुष्यामध्ये खूप काही मिळवायचं असेल, महाराजांच्याकडून काही तुम्हाला हवं असेल, वाटतं की नाही महाराज माझ्या पाठीशी हवेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय सांगू का, खूप काही पाहिजे यापेक्षा महाराजांची सोबत असणं खूप महत्त्वाचं आहे. एखादं संकट आलं आहे, महाराजांनी तुम्हाला समजा खूप पैसा दिला आहे, तुमच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, सगळं आहे तुमच्याकडे, पण तुम्हाला झोप शांत लागत नसेल, तर त्या पैशाचा, प्रॉपर्टीचा काय उपयोग आहे हो? शेवटी समाधान खूप महत्त्वाचं आहे. पैसा तो पैसा आहे तुमच्याकडं, पण तो पैसा तुम्हाला झोपूनसुद्धा देत नाही, शांत 5 मिनटं झोप घेऊ देत नाही, का शांत घरामध्ये तुम्हाला म्हणजे अन्न खाऊ देत नाही, जेवू देत नाही, सतत पळ करायचं, पैशाच्या मागे पैसा येतो आहे तुमच्याकडे, पण ती पळ करायचं, समाधानी नाही, घरात शांती नाही, मग तो पैसा काय कामाचा? भले स्वामी तुम्हाला देत आहेत पैसा, तुम्ही कष्ट करता, पण ती समाधानी वृत्ती तुमची नाही आहे. शेवटी महत्त्वाचं काय, ते समाधानी वृत्ती आहे, त्यात समाधानी म्हणायचं. जे दिलं आहे ना, ते महाराजांनीच दिलं आहे, आणि आहे त्यात मी समाधानी आहे, सुखी आहे. आणि हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करायची की महाराज तुम्ही जे काही दिले त्यात मी समाधानी आहे, सुखी आहे, आणि अशीच तुमची कृपादृष्टी माझ्यावरती राहू दे. भले तुमच्याकडे म्हणजे खूप काही आहे, पण ती दुसऱ्याला देण्याची ताकद पण तेवढी ठेवा, आणि ही खरी स्वामी सेवा आहे. लक्षात घ्या. म्हणजे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, पण तुमच्याकडे दुसऱ्याला देण्याची, म्हणजे चांगल्या एखाद्या गरीबाला देण्याची दानत नाही आहे, किंवा म्हणजे दान करण्याची तुमची वृत्ती नसेल, तर
कितीही तुम्ही पैसा मिळवला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. शेवटी निस्वार्थी भावनेने एखाद्या गरीबाला दानधर्म करा. आणि निस्वार्थी भावनेने म्हणजे ज्याला गरज आहे त्याला अन्नदान करा, वस्त्रदान करा. ही खरी स्वामी सेवा आहे, लक्षात घ्या. म्हणून अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता. स्वामींची सेवा करणं म्हणजे तासभर बसून पारायण करणं असं नसतं. एखाद्या गरीबाला तुम्ही मदत केला, एखाद्याला भुकेलेला तुम्ही अन्न दिलं, एखाद्याला तहानलेला तुम्ही पाणी दिलं, एखाद्याला पैशाची गरज आहे त्याला निस्वार्थी भावनेने पैशाची मदत केला आहे. अशी निस्वार्थी मदतसुद्धा ही स्वामींची सेवाच आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे ही सेवा तुम्ही आजपासून चालू करा. म्हणजे काय ही सेवा म्हणजे काय, अशी सेवासुद्धा तुम्ही करू शकता. मी मगाशी सांगितलं की तासभर बसायचं म्हणजेच सेवा होते असं नाही. हे जे काही तुम्ही कर्म करताय ना, निस्वार्थी कर्म, तीसुद्धा स्वामींची उच्च कोटीची सेवा आहे, लक्षात घ्या. आणि अशी कर्म तुम्ही चांगली कर्म जर करत राहिला तर महाराजांची सोबत तुमच्या कायम पाठीशी आहे. मी नेहमी म्हणत असते की चांगल्या लोकांच्या आयुष्यात खूप दुःख येतात, संकट येतात, वारंवार संकट येतात. आणि वाईट लोकांना म्हणजे जी काही वाईट लोक वागतात त्यांच्या आयुष्यात सुख असतं, पैसा असतो. आणि जे लोक चांगलं वागतात त्यांच्या आयुष्यात दुःख असतं. पण लक्षात घ्या, वाईट लोकांना जरी देवाने भरभरून दिलं तरी त्यांना साथ कधी देत नसतो. पण चांगल्या लोकांच्या आयुष्यात दुःख आले, संकट आली तरी महाराज त्याच्यासोबत असतात. आणि आपले ब्रह्मांडाचे नायक जर आपल्यासोबत असतील तर कितीही संकट येऊ देत, कितीही दुःख येऊ देत, त्यातून आपण कधी तरून जातो, कधी बाहेर पडतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही. त्या दुःखाची झळ, त्या संकटाचा त्रास आपल्याला अजिबात जाणवत नाही. का तर आपल्या मागे आपली शक्ती उभी आहे, आपले गुरु, आपले महाराज आपले पाठीशी आहेत. महाराजांनी आपला निरोप घेताना म्हणजे ज्यावेळी अक्कलकोटमधून महाराजांनी शेवटच्या वेळी महाराजांनी आपल्याला सांगून गेलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे भक्ताच्या पाठीमागे कायम स्वामी खंबीरपणे उभे आहेत. फक्त तो भक्त कसा हवा तर निस्वार्थी हवा, सेवा करणारा हवा, सेवेला वेळ देणारा हवा, इतरांना मदत करणारा हवा आणि शुद्ध नम्र भाव त्याचा असला पाहिजे, शुद्ध भक्तिभाव त्याचा असला पाहिजे. हीच महाराजांना ही गोष्ट खूप प्रिय आहे, लक्षात घ्या. म्हणून सेवा करताना तुमच्या भावना चांगला ठेवा, तुमचा भाव चांगला ठेवा. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. नित्यसेवा करा. मी नेहमी सांगते की नित्यसेवेनं आपले संरक्षण होतं, ते एक संरक्षण कवच आहे. रोज क्रमशः स्वामीचरित्र सारामृत, आणि स्वामीचरित्र का वाचायचं तर स्वामीचरित्र सारामृत तुम्ही जेवढ्या वेळेला वाचाल तेवढ्या वेळेला महाराजांच्या तुम्ही जवळ जाता, लक्षात घ्या. स्वामीचरित्र सारामृतामध्ये महाराजांचा आत्मा दडलेला आहे, आत्मा. म्हणून जेवढ्या वेळेला आपण वाचू तेवढ्या वेळेला आपण महाराजांच्या जवळ जातो. महाराज आपल्याला कळायला लागतात आणि अक्षरशः म्हणजे आपल्याला प्रचिती यायला लागते, अनुभव यायला लागतात जेवढे मनापासून आपण ते वाचू. म्हणून रोज स्वामीचरित्र वाचायला आपल्याला सांगितलं जातं. रोज क्रमशः 3 अध्याय वाचा, त्यामध्ये 21 अध्याय आहेत. तर रोज आजपासून तुम्ही चालू करा. तुम्ही आता जर तुम्ही नित्यसेवा करत नसाल तर आजपासून चालू करा. आज 1, 2, 3, उद्या 4, 5, 6, परवा 7, 8, 9 असे रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे. आज आहे शुक्रवार, तर शुक्रवारपासून येणाऱ्या गुरुवारपर्यंत तुमचं एक पारायण पूर्ण होतं. परत पुढच्या शुक्रवारी 1, 2, 3, शनिवारी 4, 5, 6 असे क्रमशः रोज तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहेत. 11 माळी तुम्हाला महाराजांच्या करायच्या आहेत. 11 माळी नाही जमत ठीक आहे, तुम्ही 1 माळ करा. मी मगाशीच सांगितले की 2 तास बसून जर मन लागत नसेल तर त्या 2 तासाचा काय उपयोग नाही. पण 1 मिनिट जरी तुम्ही बसला आणि छानपैकी तुमची मनापासून तुम्ही सेवा केला आहे तर तो 1 मिनिटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. 1 माळ तुम्ही करा पण ती मनापासून करा. 1 वेळा तारक मंत्र म्हणा पण तो मनापासून म्हणा. 11 वेळाचं म्हटलं पाहिजे असं नाही, म्हणलं तर पाहिजेच, ती आपली नित्यसेवा. पण 1 माळ जरी केली तरी खूप पुष्कळ आहे पहिल्यांदा तुम्ही. म्हणून 1 माळ स्वामींची करा. 3 क्रमशः रोज अध्याय वाचा. 1 वेळा तारक मंत्र म्हणा. सोबतच आपलं कालभैरवाष्टक 1 वेळा म्हणा. आणि काहीच नाही जमत तर 5 मिनटं रोज. तुम्हाला अध्याय वाचायला पण 3 जमत नाही, खूप बिझी असता, सकाळी गेला की डायरेक्ट संध्याकाळी घरी येता, दमलेला असतो, खूप कंटाळा आलेला असतो. पण खरं सांगू का, स्वामींच्या सेवेने कंटाळा जातो, लक्षात घ्या. म्हणजे एकदा त्या सेवेत गुंतलं ना की दिवसभराचा सगळा स्ट्रेस निघून जातो. माझ्या बाबतीत तर तसंच होतं. कितीही कंटाळा आला, चिडचिड होत असली, एखाद्या म्हणजे कामाने वगैरे चिडचिड होते, एखाद दिवस खूप स्ट्रेस येतो कामाचा वगैरे असं होतं, त्यावेळी मी काय करते तर नामस्मरण करत बसते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ह्या टोनमध्ये ना स्वामींचं नामस्मरण करून बघा. तुमचा आवाज तुम्हाला ऐकू येऊ दे, अशा
आवाजात तुम्ही नामस्मरण करा. तुमचं सगळं स्ट्रेस, सगळं टेन्शन, सगळं दुःख जे काही तुम्हाला आत्ता सध्या तुम्ही ज्या कंडिशनमध्ये आहात ते सगळं निघून जाईल. तुम्ही स्ट्रेस फ्री व्हाल आणि टेन्शन फ्री व्हाल. इतकी ताकद नामस्मरणात आहे. तुम्हाला 3 अध्याय पण रोज वाचायला जमत नाहीत ना, तर ठीक आहे. फक्त 5 मिनटं बसून तुम्ही महाराजांची सेवा करा. काय सेवा करायची तर 5 मिनटं बसायचं आणि महाराजांचं नामस्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. खरंच सांगते, जितक्या वेळेला म्हणू ना एक पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात आणि हे खरंच शाश्वत सत्य आहे. तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. काही मनात आणायचं आहे. भले आपल्या मनात विचार येतात, त्या विचारांशी अजिबात गप्पा मारायचे नाहीत. आत्ता काय, फक्त महाराज आणि माझे मी आणि महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून महाराजांच्या समोर बसून तुम्ही नामस्मरण करा. दिवस 24 तासातले ते 5 मिनटं तुमचं आयुष्य बदलून टाकतील. ते 10 मिनटाची सेवा तुमचं आयुष्य बदलून टाकेल. फक्त ती सेवा करत असताना मनापासून करा. ही नित्यसेवा तुम्ही रोज चालू करा. आजपासून करत नसाल तर नक्की चालू करा, कारण ते तुमचं संरक्षण कवच आहे. आणि ही सेवा जर तुम्ही रोज कराल तर इतर कुठलीही सेवा तुम्हाला करायची गरज पडणार नाही. कारण 99% प्रश्न हे नित्यसेवेमुळेच सुटतात, लक्षात घ्या. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप साऱ्या स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.